नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर बस स्थानकावर। इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे, जिंतूर पासून ते थेट सातारपर्यंत। या प्रवासाचं अंतर बघायचं झालं तर जवळपास 450 ते 500 किलोमीटरचा हा पल्ला आहे। बऱ्याच दिवसानंतर आपण आता जिंतूर बस स्थानकला आलेलो, त्याच्यानंतर हा दुसऱ्यांदा प्रवास करतो जिंतूर पासून। तसे आपण मधून मधून खूप प्रवास केलेले, जसे की पुष्यद मुंबई, ती पण गाडी याच मार्गे जाते जिंतूर वगैरे वगैरे करत। तर जिंतूर बस स्थानकाचा परिसर बघा, असा काहीसा परिसर आहे जिंतूर बसस्थानक। हे जिंतूर बसस्थानची बॅक साईड, जिंतूर बसस्थानकचा हा डेपो। जिंतूर वरून आपल्याला जी गाडी लागणार आहे सातारा जाण्यासाठी, सकाळी 7 वाजताची गाडी। दोन्हीकडून गाडी बुकिंग दाखवते, जिथून तुम्हाला प्रवास करायचा आहे तिथपर्यंत प्रवास करायचा आहे, तिथपर्यंत तुम्ही बुकिंग करून प्रवास करू शकता एकदम आरामशीर। आणि सेम रूटवर याच भागातून अजून एक बस जाते, थोडासा मार्ग युनिक आहे, पाथरी ते कराड। ती पण गाडी परभणी नंतर सेम मार्गावर जाते आणि त्याच्यानंतर थोडासा कराडला जाण्यासाठी जो रोड आहे ना, किंचित थोडासा युनिक आहे। पाथरीवरून येणारी जी गाडी आहे ना, ती परभणीला 7:30 ला पोहोचते आणि आपली जिंतूर वरून येणारी जी गाडी आहे ना, परभणीला 8 वाजता पोहोचते। म्हणजे डिफरन्स बघू शकता, फक्त अर्ध्या तासाचा डिफरन्स आहे। सध्या जिंतूर बस स्टँडला सकाळचे 6:45 वाजलेले, जवळजवळ आपल्याला बस लागाय 15 मिनिटं बाकी आहे। बाप रे बाप, गर्दी बघा गाडीला, खतरनाक गर्दी आहे। आपली सीट रिझर्वेशन आहे, गाडी आणि आपल्या जो गाडीचा मार्ग आहे ना, गाडी बरोबर 6:15 ला लागलेली इकडे। आपल्या गाडीचा मार्ग बघा, जिंतूर, परभणी, अंबेजोगाई, पंढरपूर, दहिवडी आणि सातारा असा आपल्या गाडीचा मार्ग आहे। बोर्डच दिसणार, परभणी विभागाची गाडी जिंतूर आगार। ही जी सेवा आहे ती जिंतूर आगारातून चालते, जिंतूर सातारा। आणि ज्या गाडीने आपण प्रवास करतोय MH14 MH0091, या गाडीने आपण प्रवास करतोय सातारापर्यंत। फुल रूट, फुल जर्नी। पंढरपूरला निघाले काय फलाट अक्षरशः रिकामे झाले अलीकडचे, कारण सगळे जे प्रवासी आहेत ना, एकदम सुरुवातीला गाडीमध्येच घुसले, डायरेक्ट अर्ध फलाट मोकळे झाले या बसमुळे। आता इथून आपला पहिला जो टप्पा असणार आहे, जिंतूर पासून परभणीचा हा पहिला टप्पा आहे पुढचा। तर जवळपास 45 किलोमीटरचं अंतर आहे। 29 मिनिट झाली गाडी। हा परभणी जाते गाडी। ऑलरेडी बसले कोणतरी आपल्या सीटवर, घ्या बरोबर घ्या। एकाच सीटवर 3-3 पॅसेंजर बसलेत, म्हणजे एवढी भयानक गर्दी आहे। पण जे आपल्या सीटवर बसलेले प्रवासी आहेत ना, महिला प्रवासी आहेत, त्यामुळे ते परभणी पर्यंतच जाणार आहे। बरं ठीक आहे, आपण करूया काहीतरी ऍडजस्ट। परभणी नंतर आपण मग आपल्या सीटची जागा पकडूया। आपल्या गाडीचा मार्ग परत एकदा सांगतो, जिंतूर, परभणी, अंबेजोगाई, पंढरपूर, दहिवडी आणि सातारा असा आपल्या गाडीचा मार्ग आहे। आणि गाडी बघा, MS सिरीजची गाडी आहे। आता एसटीच्या ताफ्यामध्ये त्याच्या 2 सिरीज पुढे गेलेले आहेत, MS नंतर MT आणि NE। परभणीवरून अजून एक रूट सुरू झालाय, मला माहित नाही रूट नवीन आहे का जुना आहे। परभणीवरून अमळनेर ही सुद्धा सेवा चालू झालेली आहे, जिंतूर आगाराची गाडी आहे। या गाडीला पण गर्दी आहे। गाडीचा मार्ग सांगतो, कोणता मार्ग गाडी जाते, अमळनेर परभणी अशी गाडी आहे, बहुतेक आलेली गाडी आहे। परभणीवरून मंठा, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे, चाळीसगाव, अमळनेर असा गाडीचा मार्ग आहे। आणि ही पण जिंतूर आगाराची गाडी आहे। तर मंडळी, मस्तपैकी अशी प्रवासाला सुरुवात करूया, बघूया हा प्रवास आपला शेवटपर्यंत कसा होते। चला तर मग। जिंतूर पासून बोरी आणि झरी कव्हर करत तासाभरात आपली बस पोहोचलेली आहे परभणी बस स्टँडला। बरोबर या ठिकाणी 8:15 वाजलेले आहेत आणि परभणी बस स्टँडला गर्दी बघा तुम्ही, प्रवाशांची तुडुंब अशी गर्दी आहे। आणि या ठिकाणी आपली गाडी थांबलेली आहे, जिथे कोल्हापूर, पंढरपूर, बार्शी, कुर्डवाडी जाण्यासाठी बसेस थांबतात। फलाट क्रमांक 6, गाळा क्रमांक का दिलाय मला तेच कळत नाही।
इथं फलाट क्रमांक 7 ला आपली गाडी थांबलेली आहे आणि अक्षरशः बस फुल पॅक आहे. आपल्या पाठीमागची गाडी अमळनेर परभणी या गाडीचा रूट कव्हर झालेला आहे. आता बापरे बाप तुफान गर्दी आहे गाडीला, तुफान. जाऊया आता, नाहीतर इथून परत प्रॉब्लेम होतोय. इथून आपली गाडी जाणार आता गंगाखेड, परळी आणि आंबेजोगाई असा आपल्या गाडीचा पुढचा स्टॉप. चला चला चला, सातारा चालली गाडी, सातारा. लवकर लवकर जाऊया, प्रॉब्लेम मिळाली सीट. कुठे जायचं तुम्हाला? परळी. कायमची गर्दी असते इथं, गर्दी कायम असते का म्हणलं? गर्दी असते का बसलं कायम म्हणलं? कायम गर्दी असते का बसलं? प्रॉपर कुठले? चिखलीचे? विदर्भ? बुलढाणा जिल्हा? झिरो फाटा. अच्छा, ही चिखलीच्या अलीकडचे. बरं बरं. परभणी नंतर पुढचं जिथं टर्न मारतो झिरो फाटा. बरोबर. बस स्टँड बघा किती म्हणजे मोठं बस स्टँड आहे आणि मस्त असं. परभणी नंतर आंबेजोगाईचा जो डिस्टन्स आहे साधारण 91-92 किलोमीटरचं अंतर आहे. तर मंडळी, आपण गंगाखेड बस स्टँडला आलो आहोत. बरोबर सकाळच्या 9 वाजलेले आहेत आणि गंगाखेडचं बस स्टँड बघा, अजून काही ओपन झालं नाही तसं, पण काही प्रवासी बसलेले दिसत आहेत तुम्हाला इथे. गंगाखेड बस स्टँडचं हे टेम्पररी बस स्टँड आहे. बरोबर इथे आपली बस थांबते. फलाट क्रमांक. आता सगळ्या बसेस या ठिकाणी भरलेले आहेत, त्यामुळे रँडमली बसेस थांबतायत इथे. काल इतका जबरदस्त पाऊस झाला ना, मी ज्यावेळेस रिटर्न येत होतो ना, जबरदस्त पाऊस झाला. आता वातावरण थोडंसं ढगाळ आहे. 2 दिवस पावसाचं वातावरण सांगितलंय. बघूया आता पाऊस पडतोय का नाही आजच्या दिवस. रानाकडे काय म्हणतात तुम्ही, कापूस वगैरे लावले का? गहू, ज्वारी, सोयाबीन, मूग, तीळ, कार्य, तीळ खायला लागते. विकत घेऊन किती खावा? घरचे गहू, घरची ज्वारी, ते घर बेस्ट राहते घरचे. गहू कापायच्या मिशनी निघाल्यात म्हणा. हो, गहू कापायचे ना. पहिलं कसं करायचे गहू वगैरे? पहिलं गहू कापायची, हा कापायचे, पेंड्या बांधायच्या, वाळल्याची, हा. खळक मेड रवायची हा हा. आणि बैल लावून फिरवायची. त्याची बैल लावून फिरवायची. पहिले मशीन नव्हते. नाही, हा, हा. आता निघाल्या machine. आता निघाले. तुम्ही बैलगाडीवर किती प्रवास केला? घरगुतीला. घरगुतीला फक्त? घर. अच्छा, असा लांबचा प्रवास केलाय का बैलगाडीवर? पहिलं आमच्या लहानपणी बैलगाडीचा बैलगाडी तेच ते लग्न ये बैलगाडीचे कार्यक्रम. जिंतूर पासून 130 किलोमीटर अंतर गाठत जवळपास 3.5 तासामध्ये आपली गाडी अंबाजोगाई बस स्टँडला पोहोचलेली आहे. आणि इथे फलाट क्रमांक 2ला आपली गाडी थांबते अंबेजोगाईमध्ये, जिथे पंढरपूरला जाण्यासाठी बसेस थांबतात त्या ठिकाणी थांबलेली आहे. पाहू शकता सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, कळंब. आणि असा काहीसा अंबेजोगाई बस स्टँडचा परिसर आहे, पूर्ण कॉन्क्रीट झालेलं आहे. एकदम जबरदस्त असं बस स्टँड दिसतंय. लातूर परभणी इलेक्ट्रिक गाडी शिवाय बस या रोडवर पण आहे. आणि रोडची कंडिशन म्हणाल ना, पहिली जशी रोडची कंडिशन होती ना एकदम 3 वर्षाखाली अजून मी प्रवास केलेले आहेत बरेच असे. रोडची कंडिशन बाप रे बाप इतकी खतरनाक.
आणि आत्ता मी या रोडवरनं येतोय. कॉन्क्रीटचे रोड एकदम मक्खन झालेले आहेत. विचार करा 3.5 तासामध्ये आपण 130 किलोमीटरचं अंतर इथपर्यंत गाठलेलं आहे. नाही तर पहिलं खूप वेळ लागायचा इथपर्यंत यायला. आता अंबेजोगाई ते पंढरपूरचा जो डिस्टन्स आहे ना, जवळपास 190 किलोमीटरचा प्रवास आहे. आता अंबेजोगाईवरनं आपली गाडी कळंब, येरमाळा, बार्शी, कुर्डुवाडी आणि पंढरपूर असा रोड राहिलेला आहे. गर्दी खतरनाक आहे राहू. बस स्टँडला जिथं जिथं बघाल ना, सुरुवातीला जिंतूर बस स्टँडला गर्दी बघितली, परभणी बस स्टँडला गर्दी बघितली, सगळ्या बस स्टँडला गर्दी आहे. आणि सोलापूर हिंगोली, अच्छा ही पण गाडी आहे का? या गाडीचा आपल्याला ब्लॉक करायचा होता रात्र आणि प्रवास. ही दिवसात चाललेली आहे सोलापूरवरून हिंगोलीसाठी. गाडी बघा एकदम जुनी गाडी आहे या रोडला. जेव्हा पण या रोडवरनं प्रवास करतो ना, त्यावेळेस पण गाडी तिथेच थांबते. कोणतं गाव म्हणलं? बोरी सावरगाव. तिथे नाश्त्याला गाडी वगैरे थांबते. आता आणि टेम्परेचर बघाल ना, वातावरण एकदम ऊन वगैरे पसरले मस्तपैकी. टेम्परेचर बघायचं झालं तर 31 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान. आणि अंबेजोगाईवरून आपण एक रूट बनवला होता. अंबेजोगाई चंद्रपूर 2 शेड्यूलवर गाड्या धावतात. एक सकाळचा शेड्यूल आणि नाईटचा शेड्यूल. नाईटच्या शेड्यूलला जी गाडी असते ना, ती स्लीपर बस असते आणि सकाळचा जो शेड्यूल असतो त्याचा साधारण नॉर्मल बस असते त्या रूटला. अंबेजोगाईपासून जवळपास 18-19 किलोमीटर अंतर गाठत तिथे गाडी आपल्या नाश्त्यासाठी थांबलेली आहे. जवळपास सकाळचे 11 वाजलेले आहेत. आणि कुठे थांबली बघा, हॉटेल अरिहंत या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा थांबलेलो आहे, आलेलो आहे पण. आणि बरंच काय बदल झालेला आहे इथे. काहीतरी इथे नाश्ता वगैरे घेऊया, कारण प्रवास आपला खूप लांब आहे. इथे आपण सकाळच्या नाश्त्याला राईस प्लेट घेतलेले आहे. असा काय राईस प्लेट मिळतो आपल्याला 30 रुपये पर प्लेट. आता दुसरा नाश्ता आपण घेतलेला आहे पोहे. सकाळचा नाश्ता वगैरे एकदम मस्तपैकी झालेला आहे. पहिला जो मेनू घेतला होता आपण राईस प्लेट आणि दुसरा मेनू होता तो पोहे. असे 2 प्लेट आपण घेतले होते. आणि याचा जो टोटल खर्च आलेला आहे 2 प्लेटसाठी 50 रुपये. जिंतूर सातारा या प्रवासामध्ये आपला टोटल किती खर्च होतो ते आपण शेवटपर्यंत बघूया. आत्ता आपण बार्शीमध्ये पोहोचलेलो आहे. बरोबर या ठिकाणी 1:20 झाले आणि दुपारचं टेम्परेचर बघा 34 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. आणि बाकीचे जे प्रवासी आहेत ते झाडाखाली पुढे प्लॅटफॉर्मच्या आतमध्ये थांबलेले आहेत. 34 डिग्री सेल्सिअस हे तर काहीच तापमान नाही. याच्यापेक्षा बी जास्त तापमानामध्ये आपण प्रवास केलेला आहे. आता बघूया या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला कुठं कुठं जास्तीचं तापमान बघायला भेटते.
कोल्हापूर मानवत गाडी. या आधी आपण अंबाजोगाईमध्ये पोहोचलो होतो, त्याच्यानंतर थोडीशी गाडी रिकामी झाली. बार्शीपासून आता पंढरपूरचं अंतर जवळपास 90 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे. तर मला वाटतं पोहोचायला 2 तासाचा कालावधी लागला आपल्याला. बार्शीमध्ये आता एवढी गाडी भरलेली आहे, पाहू शकता. लोकल गाडीतनं प्रवास करून बघा, इतकी भयान गर्दी असते ना, बसायला अक्षरशः जागा नसते. काल मी आलो होतो हा रूट करण्यासाठी, तर त्याचा पण व्हिडिओ बनवलाय, पण ते बिहाइंड द सीन साठी बनवले, म्हणजे थोडे छोटे सीन ते नाही दाखवू शकत. ते नंतर आपण एडिटिंग केल्यावर दाखवणार आहे. जिंतूर पासून जवळपास 330 किलोमीटरचा अंतर गाठत 8 ते 8.5 तासांमध्ये आपली बस पंढरपूर बस स्टँडला पोहोचलेली आहे. बरोबर या ठिकाणी दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. या ठिकाणी आपली गाडी उभी आहे, जिथे सातारा दहिवडी जाण्यासाठी बसेस लागतात त्या ठिकाणी आपली बस लागलेली आहे. फलाट क्रमांक 19ला गोंदवले मसवड पिलू या मार्गे जाण्यासाठी बस इथेच लागतात. ज्यांना कुणाला जिंतूरवरून किंवा परभणीवरून विठुरायाच्या दर्शनासाठी यायचं असेल ना, तर तुम्हाला साधारण 7 ते 8.5 तासांचा कालावधी लागणार आहे जिंतूर पासून किंवा परभणी पासून पंढरपूरला यायला. पंढरपूर पासून आपला प्रवास होतोय दहिवडी मार्गे सातारा. जवळपास अंतर बघायचं झालं, सातारा इथून जवळपास 150 किलोमीटरचं अंतर आपला राहिलेलं आहे. पंढरपूर आगाराची इलेक्ट्रिक बस स्वारगेट पंढरपूर या गाडीने आपण प्रवास केलेला आहे. पंढरपूर बस स्टँडला इथे तिकीट चेकिंगचं काम चालू आहे, म्हणून प्रवासाला निघताना तिकीट वगैरे सांभाळून ठेवा. बस कायम फुल असते या रोडवर. लवकर आहे ना म्हणून. अरे बापरे, लवकर नसताल होतं मग त्या गाड्या गेल्या आपल्या काही आमच्या आधी गाडी लागली मिळाला त्या आधी आले असेल तर बसते असेल. बरोबर बरोबर. महाड अक्कलकोट या गाडीचा पण प्रवास केलेला आहे आपण. महाड अक्कलकोट, चिपळूण अक्कलकोट ती गाडी आता मागाशी गेलेली आहे, दिवसाची गाडी आहे. मी हे का सांगतोय तुम्हाला की वाढवत नाही, मी ऑलरेडी प्रवास केलेले आहेत. मला अजून पण कमेंट येतात की दादा तुम्ही हा प्रवास करा, तो प्रवास करा. त्या प्रवासावर मला अजून पण कमेंट येतात की करा. ऑलरेडी केलेला आहे, काय करायचं परत. त्यामुळे मला रिपीट सांगावं लागतं की हा प्रवास आपण केलेला आहे. म्हणजे प्रवाशांना व्हिडिओ बघता बघता हे पण कळून जाईल की खरंच त्या गाडीचा प्रवास केलेला, म्हणजे आपले सबस्क्रायबर जे ते त्या गाडीचा व्हिडिओ वगैरे बघतात, त्यांना सोपं जातं. ते तिकीट भाडं पाहू शकता, 850 रुपये एवढं तिकीट भाडं या गाडीसाठी लागणार आहे तुम्हाला जिंतूरवरून सातारा जाण्यासाठी. तर बोर्डिंग पॉईंट बघूया, जिंतूरवरून कोणते बोर्डिंग पॉईंट दिलेले आहेत. जिंतूर, बोरी, परभणी, गंगाखेड, परळी, अंबेजोगाई, पंढरपूरपर्यंत बोर्डिंग पॉईंट आहेत. तुम्हाला जर जायचं असेल ना पंढरपूरवरून पुढच्या प्रवासाला, तर तुम्हाला बोर्डिंग पॉईंट अवेलेबल आहे. जसं आपण पंढरपूरमध्ये आलो ना, एकदम ढगाळ असं वातावरण तयार झालेलं आहे. आतापर्यंत काही पाऊस बघायला भेटला नाही, पण ढगाळ वगैरे वातावरण झालेलं आहे, मस्तपैकी आहे. आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये पण प्रवास एकदम आरामदायी होतोय. गाडीमध्ये असं ऊन वगैरे काही लागत नाही, एकदम कम्फर्टेबल असं प्रवास होतोय. मी जसं गाडीच्या बाहेर पडलो ना, एकदम 5 मिनटं बाहेर थांबलो, इतकं कडक ऊन लागायला लागलं. जसं गाडीमध्ये आलो ना तसं भारी वाटायला लागलं, कारण या गाडीमध्ये एवढी उष्णता जाणवत नाही. हा एक त्याचा प्लस पॉईंट आहे.
अर्जंट मिळालं तर 800 जाऊ नका म्हणे 800. जे मनात आलं होतं तेच झालं. म्हणजे पाऊस अक्षरशः चालू झालेला आहे, पावसाचे टिपकं वगैरे येत आहेत आणि मस्तपैकी अशी पावसाला सुरुवात झालेली आहे. आपण आता मसवड बसस्टँडला आलेलो बरोबर या ठिकाणी 5 वाजलेले आणि पहिल्यांदाच महाराष्ट्रात मी असं बसस्टँड बघितलंय. LED फलाट लावलेले आहेत. तुम्ही फलाट बघा कसे आहेत. फलाट क्रमांक 6 पर्यंत दिलेले आहेत टोटल आणि असं कुठंच बघितलं नसेल तुम्ही. LED मध्ये फलाट दिलेले आहेत. बापरे, महाराष्ट्रात पहिल्यांदाच मी असं बघितलेलं आहे, ते पण मसवड बसस्थानक. या बसस्टँडचं जे काम केलेलं आहे या फलाटचं ते आपले भाऊ आहे तिथं, तर त्यांची तुम्हाला थोडक्यात ओळख सांगतो. मी वैभव माने, मसवड बस स्टँडवरच असतो मी. आमची ही कल्पना जरा आम्ही वेगळी केली, जे इतर डेपोमध्ये आहे त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी करावी म्हटली. प्रवाशांना जे माहिती आम्ही जे चौकशी कक्षात आपल्याला विचारतात तेच आपण या फलाटवरती डिस्प्ले करून दाखवलेलं आहे. ज्या रूटवर जे बस जाणार आहे त्या बसचे टायमिंग सगळे डिस्प्ले करून दाखवलेले आहेत. एवढी आपण साधी सोपी माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवलेली आहे. अजून इथून पुढे आम्ही बस स्टँडमध्ये अजून नवीन काहीतरी माहिती उपक्रम राबवणार आहात. खर्चातून केलं की नंतर हे आपण ST कडून काही केलेलं नाही, सगळे स्वखर्चातून आम्ही करून घेतलेलं आहे. ह्याला एका बोर्डला कमीत कमी 25,000 ते 30,000 रुपये आम्ही खर्च केलेला आहे एका बोर्डला. तर मंडळी बघितलं असेल, एका फलाट बोर्डला 25,000च्या आसपास एवढा खर्च आलेला आहे. ते पण स्वखर्चाने केलेला खर्च आहे. हा छोटंसं बस स्टँड आहे पण विमानतळावर आल्यासारखं वाटायला लागलं. काय साऊंड सिस्टम आहे आणि काय हे फलाट आहे. आणि मसवडवरून आपण एक रूट केला होता, मसवड गारगोटी. त्याच्यानंतर मी आत्ता पहिल्यांदा आलोय. थिएटर सारखी हॉल सिस्टीम आहे, वेळापत्रक दिलेलं आहे बसण्यासाठी, आसन वगैरे. आणि मसवडचं हे नियंत्रित कक्ष बघा तुम्ही, एकदम अप्रतिम असं सजवलेलं आहे. इथे स्वामी समर्थ महाराजांचे फोटो आहेत. LED स्क्रीन नाही आहे, हा TV आहे. ह्याच्यावर सगळे न्यूज वगैरे लागतात. कोणता रूट बेस्ट राहील मसवडवरून? मसवडपर्यंत किती वाजताची गाडी? नाईट रात्राने की रात्र संध्याकाळी 7 वाजता. अच्छा, आणि दिवसाची? दिवसा मुंबई असतं. अच्छा, मसवड दादर, मसवड मुंबई 7ची गाडी असते ना? बरं, ठीक आहे ना, चालेल. तर मंडळी तुम्हाला पण मसवड परेल हा व्हिडिओ बघायचा असेल ना, रात्राने प्रवास, तर नक्की कमेंट करून सांगा. आपण बनवूया, आपण ट्राय करूया. मसवडवरून परेल. फक्त तुम्ही कमेंट करायचं का नाही करायचं. आपले काही सबस्क्रायबर मंडळी मित्र भेटलेले आहेत आपले, आणि यांनी आपला ब्लॉग, जुना ब्लॉग बघितला आहे, मसवड गारगोटी. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? एकदम छान होता ब्लॉग. मधील काढला होता. आता आमचं मसवडचं स्टँड नवीन बांधलेलं आहे. काय बांधलंय मसवडचं स्टँड? आता लवकर उरके या, कारण ड्रायव्हरला आता गाडी काढतायत. आता भाऊला भेटून भारी वाटलं आणि आपले सबस्क्रायबर मित्रांना पण भेटून भारी वाटलं. चला भाऊ, कधी आलो तर नक्की भेटू आपण. जाऊया आता पटकन, कारण वेळेचं बंधन आहे. त्यांना पण पुढे जाऊन रूट कव्हर करावं लागतंय, त्यामुळे आपण लवकर जाऊया. तर मंडळी, मसवडवरून आपली गाडी पुढच्या रूटला जाणार, दहिवडी, कारेगाव, सातारा असे काहीतरी गाडी जाणार आहे. आणि येतानाचा जो भाग बघितला ना तुम्ही, एकदम डोंगराळ भाग, त्याला आपण म्हणजे माझ्या भाषेत, मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहत असल्यामुळे ना मला हा पॉईंट खास आवडतो. या पॉईंटला मी काय म्हणतो माहिती का, मिनी लडाख. हा माझ्यासाठी लडाखच आहे. एकदम मस्त असा पॉईंट आहे हा. कधी पण मी आलो का नाही याच रस्त्याने येतो.
गाडीचा संपतो. आता थोडं येत नाही ना त्याला. बाकी बघायचं. फायनली मंडळी आपला रोड कंप्लीट झालेला आहे जिंतूर ते सातारा. तर गाडी इथं बरोबर 7:20 पोहोचलेली आहे सातारमध्ये आणि हे सातारा बस स्टँड. जिंतूरवरून आपला झालेला हा प्रवास तब्बल 12.5 तासांनी आपला इकडे संपलेला आहे. तर अशा पद्धतीने या गाडीचा रूट चालतो जिंतूर सातारा, सातारा जिंतूर. आता सातारावरून उद्या ही जी गाडी जाणार आहे जिंतूरसाठी सकाळी 6 वाजताची गाडी. दोन्हीकडून गाडी बुकिंग आहे आणि ही जी बस जाते ना टोटल 5 जिल्ह्यांमधून बस जाते. परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर आणि सातारा. एखादा जिल्हा वगैरे राहिला असेल तर कमेंट करून सांगा. जर्नी म्हणाल ना एक नंबर झालेला आहे. मजा आली प्रवासात आणि खास करून उन्हाळ्याच्या सीझन मध्ये पावसाचे दिवस पाहायला मिळाले. तर मंडळी या गाडीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला मराठवाड्यापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मंडळी हा व्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. Fearless.